स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, जोराचा पाऊस चालू आहे ना, आपण चालू आहे निळवंडे धरणावर जाळी घालण्यासाठी. तर बघा कंटिन्यू व्हिडिओ. आता सध्या आपण निळवंडे धरणावर जाणार आहे मासे पकडायचे कसे ते जाळे टाकण्यासाठी. तर आपले दाजी आहे तर ते यांच्या बरोबर जाणार आहे. ते खाली गेले आहे, मी अजून डोंगरावरच आहे. पाऊस तर जोरात आहे, वारं पण खूप आहे मित्रांनो. तर दाखवू शकतो इथं किती वार आहे, छत्री बघाल तर इकडे खाली जायचं आहे मित्रांनो. इकडे खाली धरण आहे तर वारं पण खूपच आहे. चला आता छत्री पण मोडायला आली आहे, पण काय करणार मित्रांनो. चला आता जोराचा पाऊस चालू आहे त्याच्यामुळे थोडंसं इथं व्हिडिओ काढायला पण प्रॉब्लेम होत आहे. छत्री पण उलटी होण्याच्या मार्गावर आहे. इकडं खाली धरण आहे ना, त्या धरणाकडेच जायचं आहे. तर मित्रांनो थोडंसं कॅमेरा पण पाणी येतं त्याच्यामुळे क्लिअर दिसत नाही. तर इकडे खाली जायचं आहे. बघा इकडे धरण आहे इकडे खाली. तर चला आता जाऊया खाली. बघा मित्रांनो पाऊस पडला आहे आणि इथं पाणी वाहत आहे. इकडून पाणी वाहत आहे, फार वरून येतं पाणी तिकडून. इकडं खाली धरण आहे तिकडं पाणी जातं. चला आत्ताशी पावसाला सुरुवात आहे तर आपण निळवंड्यात धरण तिकडं आहे. चला आता इथून खाली जाऊया आपण. फायनली आपण आता खाली पोचला आहे. पाऊस पण उघडला आहे नशिबाने. इकडं बघा धरण फारच आटेल आहे, पण इथं जाळे घालण्यासाठी आलेलो आहे. तर चला आता जाऊया. इथं खाली खूपच गाळ आहे मित्रांनो, त्याच्यामुळे याच्यातून चालायला पण खूप अवघड आहे. चला आता चप्पल काढूनच चालावं लागणार आहे. इतकं काय गाळ आहे का, याच्यातून चालता पण येत नाही. आपण चप्पलच काढून घेऊया. चप्पल काढल्याशिवाय पर्याय नाही मित्रांनो. इथे चालू आहे जाळं घालायचं काम, कारण धरणावर बरेच जण आता जाळी घालण्यासाठी येत असतात. त्याच्यामुळं मग या ठिकाणी जाळं घालायचं काम चालू आहे ट्यूबवर बसून. तर बरेच माणसं या ठिकाणी येतच असतात जाळी टाकण्यासाठी जवळचे. अशा पद्धतीने चालू आहे आता इथं धरणात जाळी टाकायचं काम. मस्त अलग दाजी जाळा घालून मध्ये सोडाय अजून केवढा घालायचा अजून आहे थोडासा. हा ना, निमे माझात तिकडं न्यायचं आहे काय? नाही देवदागड सोडून मध्ये. हा हा, तर काय इकडून घातलाच आहे फार. हा काय सकाळशी काढाय असं आहे? हा आता सकाळशीच, आता दिवस गेलाय म्हणजे सकाळशीच. हा हा, संध्याकाळी घातलं मग सकाळी. हा तर मित्रांनो इथं चालू आहे जाळं घालायचं. दाजी आमचे आहे ते जाळं घालीत आहे इथं. हे बघा माशाचं जाळं. तर याच्यावर किती मोठाले मासे गुंतात त्या काय? एवढाले हा ना, म्हणजे मनगट एवढले मासे. बारीक जाळ आहे ना, बारीक माऱ्याचं जाळ आहे त्याच्यामुळं मनगट एवढले तर गुत्तीलच नाही का. खायचं तर काम झालं तर बास नाही का. पाऊस आलाय मित्रांनो, पण काय करणार आता, जाळ घालायचं म्हणजे पाऊस येऊ ना तर वारा येऊ काय ते काम करावंच लागतं. तर चला आता बघा व्हिडिओ. बघा मित्रांनो हे काय आहे, अरे शिंपले का काय तर असतात बरं का, याच्यातून काय तर निघतं. बघतो काय उस्तरून हिरा बिरा निघला तर का आता हिराच्या आलं याच्यात काय नाही मित्रांनो. हे पूर्णपणे धरणाच्या कडाला खूपच आहे, भरपूर आहे. म्हटलं चला बघूया एखाद्या शिंपल्यात काय हिरा निघला तर बरं होईल काचं. बघूया उघडून याच्यात काय आहे का नाही. एखादा हिरा निघायच पाहिजे. चे काचा हिरा निघतो, हे काय आहे भंगारच. मरू द्या त्या व्हाल काढून. चला आता बसलेलो आहे तर म्हणलं चला ये पण तुम्हाला दाखवूया. तुम्हाला या धरणाच्या कडेला दाखवतच आहे जाळे कसे घालतात. तर जी काय गाडीची टूप असते ना, त्या टूपवर बसून ते जाळे घालावं लागतात. तेव्हा कुठं या धरणामध्ये पूर्णपणे जाळ घालता येतं, नाही तर खूपच अवघड आहे मित्रांनो. या कडेला असलेली माती आहे ना ती खूपच चिटकते, चालता पण येत नाही. चला मित्रांनो पाऊस सारखा येतो त्याच्यामुळे काय इथं आता सारखा पाऊस येतो. छत्री आणली आहे एक तर इथं ठेवली आहे. चला आता पाऊस आलेला आहे, परत आता आपल्याला छत्री उघडून बसावंच लागणार आहे. छत्री आता बसतो इथं दगडाच्या कडेला, कारण पाऊस पण जोरात येतो आणि इथं खूपच वल्ल निम्म तर वल्ल झालं आहे. इकडं आलो आहे धरणावर. तर चला आता बघतो आता इथं किती टाईम लागतो. मित्रांनो बराच टाईम झाला आहे, जाळे घालायचं काम चालू आहे. जवळपास 6 वाजून 6 मिनटं झाले आहे आणि अजून काही जाळे घालायचं काम आवरलेलं नाही. त्याच्यामध्ये अधूनमधून पाऊस पण येतो, त्याच्यामुळे खूपच टाईम होऊ राहिला आहे. तर जाळे घालायचं पण सोपं नाही मित्रांनो. बघाल तर पावसाळा तर चालू आहे, त्याच्यामुळे इकडच्या भागात तर पाऊस चालूच असतो.
चला आला पुन्हा पाऊस. तर मित्रांनो आता ना झालाय जाळ घालून चाललो आहे घरी. बराच टाइम झाला आहे, जवळपास आता 7 वाजता आलेच आहे. त्याच्यामुळे खूपच टाइम झाला. त्याच्यामध्ये पाऊस पण आला, त्याच्यामुळे खूपच टाइम झाला. हे बघा येतात पाणी वाहत आहे, चपला हातातच घेतले आहे. कारण तिथं गाळीत काय आहे की चालताच येत नाही मित्रांनो. इकडे बघा पाठीमाग, इकडे आता जाळ घातलाय धरणात. चला आता उद्या सकाळी लवकरच येऊन तुम्हाला दाखवू किती मासे गुंतले ते. आणि नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही बघा कंटिन्यू. आता सकाळची लवकर यावं लागेल. चला मित्रांनो, तर सकाळीच उठलो, आता चाललो आहे तळ्यावर, जे काय धरण आहे तिकडं. काल आपण जाळे टाकले आहे तिकडं. चला तुम्ही बघा कंटिन्यू व्हिडिओ. आता सुटून चाललो आहे. सकाळचं वातावरण बघा. तर चला आता जाऊया इथं खाली. आपण मासे जाळे टाकले आहेत ते तिकडे. वातावरण कसं आहे मित्रांनो. फार खाली आलो आहे इथं धरणाकडं. इथं चालू आहे आता जाळे काढायचं का, म्हणजे दाजी आहे ते जाळे काढत आहे. चला आता तिकडे जाऊया, बघूया तिथं जाऊन. मित्रांनो सारखा पाऊस चालू होता काल, आणि इथं बघा कसं खोंगळ पडले आहे पावसाने. इकडच्या भागात तर पाऊस खूपच पडत असतो. बघा मित्रांनो, आता इथं सकाळी सकाळी जाळ काढलं आहे. त्याच्यामध्ये एक मासा पकडलेला आहे. खूप मोठा मासा आहे. किती 2-3 मासा ना, 2-3 मासे गुंतले आहे बघा. हे बघा मासे, तर याला वाम मासा म्हणतात. आणि याच्यामध्ये बघाल तर हे पण मासे आहे, जिवंतच आहे काय मासे. हे पण पकडले आहे. तर याच्यातून काढून घ्यायचे आहे. काढा मग काय याच्यातून. बघा मित्रांनो, आता इथं मासे काढायचं काम चालू आहे. तर हा वाम मासा म्हणजे त्याला काटे असतात त्या पाठीवर असे, त्याच्यामुळे तो एकदम प्या गुंतलेला असतो. सकाळीच आलो होतं, म्हणलं चला हे जाळी काढायचं काम म्हणजे सकाळीच असतं, त्याच्यामुळं हे लवकरच यावं लागतं. अशा पद्धतीने हे बघा मासे मस्तपैकी काढलेच आहे तसे. चला आता हे अजून एक जाळं राहिलं आहे काढायचं, त्याच्यामुळे त्याला पण टाईम लागेल. चालू आहे काढायचं काम. मासा आहे हा मित्रांनो. आता पलीकडे एक जाळ आहे ते काढायला जायचं आहे. इकडचं झालं आहे काढून, इथं टाकलं होतं. आता पार तिकडं पलीकडं आहे त्या साईडला. ते बघा तिकडे एक जाळेवाला आहे, तिकडं जायचं आहे. तिकडून आता इकडं आलो आहे. इथं एक जाळ आहे ते काढायचं काम चालू आहे. बघूया याच्यामध्ये मासे आहे का नाही. तर आता हे जाळ काढेपर्यंत आपल्याला कडेलाच थांबावं लागत. कारण आपण काय पाण्यात आपल्याला जाळ काढता येत नाही, त्याच्यामुळं आपण कडेलाच आहे. तर इकडंच दाखवतो तुम्हाला. आता ते जाळ काढून आल्यानंतर इकडं कडाला आल्यानंतर तुम्हाला दाखवू मासे किती गुंतले आहे. आंघोळ पण केली ना, मग आंघोळ करून घ्यावा काय काय, कारण पाऊस येतो थोडा थोडा, थंडी खूप वाजते. त्याच्यामुळे बघूया आता थोडे. तर जाळ काढायचं काम चालूच आहे. तर आपण कडालाच बसूया, तर किती मासे गुंततात ते पण दाखवूया या जाळ्यामध्ये. चला कंटिन्यू तुम्ही व्हिडिओ बघा. मित्रांनो आता हे जाळे काढले आहे, इथं ठेवले आहे. तर काय मासे असेल तर घेऊन जाऊ घरी. चला मित्रांनो जाऊया आता घरी. बघा तुम्ही कंटिन्यू हा व्हिडिओ. चला आता हे बघा मित्रांनो, हे मासे आणले आहे. तर हा वाम मासा आहे, हा कांचा आहे, हा शिंगटी मासा, आणि हा मळी मासा का नाही मळे. हा तर हा मळ्या मासा आहे. हा बघा मळ्या मासा. चला आता मस्त त्या फ्राय बनवायचा आहे कालवण. इथं कापाय घेतले आहे. हे 2 वांबट मासे. हे बघा वांबट मासा, वाम मासा सगळ्यात महाग असलेला मासा हा वांबट. हे शिंगटे मासा. म्याव.
ही खेकडी आहे का हे बरा ना. या व्हिडिओमध्ये धरणावर जाऊन मासे पकडून आणले. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि ज्यांनी व्हिडिओला लाईक केलं असेल लाईक करा आणि कमेंट करून नक्कीच सांगा. सगळ्यांना बाय.